आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. डॅडी, आता ही अडचण तुम्ही कशी सोडवणार बर? तुम्हाला सांगतो मी, डॅडींनी होणाऱ्या नातवासाठी एवढी मरणाची खिळणी आणून ठेवल्यात. सोन्याच्या चैनी केल्यात, त्याच्यामध्ये 2 लॉकेट आहेत. लॉकेट मध्ये 2 नावाचं नाव. डॅडी मला सांगा, हाऊ त्या 2 नावांचं काय करायचं? हा? कुणाला देणार ती 2 नाव? शत्रू, आवर स्वतःला. घरात 2 बाळ आहेत, निदान त्यांच्यासाठी तरी शांत ना. बोलली तरी म्हणलं आमची बाई बोलली कशी नाही अजून. तू जा, हे बघ, आज मला तुझं प्रवचन ऐकायचं नाही. पाप झालोय का नाही मी? शांत वाचायचं. विसरलो का नाही? डॅडीशी बोलत होतो ना मी. थांब. तर आजोबा, ओ आजोबा, सरते शेवटी नियतीने तुम्हाला ओव्हरटॅक केला. अयो, आता राग देऊन डोळे मोठे करून उपयोग काय? स्वतःला देव समजून घडणाऱ्या गोष्टी बदलायला निघाला होता ना तुम्ही. काय झालं? आता तुम्हाला कळलं असेल की सगळं तुमच्या मनासारखं नाही होऊ शकत. अहो, तुम्ही देव नाही हे मान्य करा आता. थोबाड बंद ठेवा चिरंजीव. नाही ठेवणार मी थोबाड बंद. आज मी बोलणार. तुमच्या सगळ्या प्लॅनची माती झाली तरी मी तोंड बंद ठेवायचं. तुमच्या राजेशाही वंशाला दिवा मिळाला नाही तरी मी तोंड बंद ठेवायचं. अहो, 2 पुरी झाल्या घरात तरी मी तोंड बंद ठेवायचं का? शत्रू, काय बोलतोस? तुला जसं कळतंय का? भान ठेव जरा बोलताना. भान नाही, खरं तेच बोलतोय मी. या घरात पोरगा जन्माला यावा म्हणून ना डॅडीनी डॉक्टर पासून तर त्या मांत्रिक बाबापर्यंत सगळ्यांचा आधार घेतला. त्या दिवशी मी तेजूला घेऊन गर्भ चेक करायला गेलो होतो ना दवाखान्यात. ते ह्या माणसाने सांगितलं होतं मला, डॅडी चेहरा बघा चुकींचा, नशाच उतरली त्यांची. थोबाड बंद करा, नाहीतर आज या घरात आमच्या हातून एक खून झाला तरी आम्हाला फरक पडणार नाही. लय आनंद झाला होता माझ्या बापाला. म्हणे आमच्या घरात पहिली पोरं जन्माला येणार. काय झालं होय? तेजोनीची आज तुमची फजिती गेली ना, फजिती, त्यामुळं मला लय मजा आली. माझा हसूच मला लय हसायला येतं. डॅडींनी तेजूला मुलं व्हावी म्हणून इतकी खालची पातळी गाठली असेल तर या घरात ही तेजूच्या मुलींना कसं सांभाळतील? त्या इथे सुरक्षित राहणार नाही. मला पहिल्यापासूनच माहित होतं या तेजूच्यानी आहे ना माझ्या मनासारखं काहीच होणार नाही. मला पण पोरं पाहिजे होती, पण हिने पोरींना जन्माला घातलं. आता ही सगळं खापर आहे ना माझ्या डोक्यावर फोडणार. मी शत्रुघ्न निंबाळकर, माझ्या रक्तात खोट नाही. शत्रू, कुठं चाललायस? हर लेकरासनी बघून तर जा. हर बाप आहेस तू त्यांचा. अरे सोड, मला नाही बघायचंय. माझ्या बापाला आणि मला पोरं पाहिजे होती, सांगितलं ना. तेजूला 2 मुली झाल्या. पोरी झाल्या. मी मामा झालो. लई आनंदाची बातमी दिलीस बघ. कवाधरनं हेच ऐकायला थांबली होती मी. मी आजी झाले. एका नव्या नात्याचा जन्म झाला.
नाही आनंद झाला बघ सूर्या मला. तेजू आणि तिची 2 बाळ चांगली आहेत ना? नाही म्हणजे मी देवाकडे साखरच घातलं होतं. तेजूचं बाळणपण नीट झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे दीप, सगळं तुझ्यानं सांभाळलं आणि आता पण ती तेजूपाशीच आहे, त्यामुळं काळजी करण्यासारखं काही कारण नाही. देवा माझ्या तेजूला आणि तिच्या बाळांना सुखरूप ठेव देवा. जालिंदर, तुला थबाड असं खेटर मारलं गत का झालंय रे? हे पोटचं पोरग बोललं ते झोमलं काय म्हणाला? झोमलं अरे बाप. काय चुकीचं बोलला तू? ए जालू, अरे तुझ्या घरात एक नाही 2 पोरी जन्माला आल्यात. तूच नेहमी म्हणतोस ना आमचं मन लय मोठे. हे आता मोठ्या मनानं त्यांचा स्वीकार कर. असा कसा स्वीकार करू? आम्हाला मुलगाच पाहिजे, तोच आमच्या घराण्याचा वंश वाढवणार. या घरात मुलगाच येणार. अरे बाबा, पर तुझी ही इच्छा पूर्ण करणं तुझ्या हातात नाही ना. जालिंदर निंबाळकर मानतात मला. हे तर आमच्या मर्जीशिवाय झाडाचं पान बी हालत नाही. असे होय? मला एक कळणं झाले, तुझ्या सोनबाईला तुझ्या इच्छेविरुद्ध 2 पोरी झाल्याच कशा? अरे बाबा, नशिबा पुढं कोणाचंच काही चालत नाही. जालिंदरचं बी चालत नाही. आमचं नशीब आम्ही लिहित असतो. अरे सुंबर जायला तरी पिळ काय सुटना. अरे बाबा, तुला किती बी मुलगा हवा असला तरी त्यासाठी दुसऱ्या बाळाची वाट पाहायला लागणार ना. ते 4-5 वर्ष जाणार. कसे तुझ्या सुनबाईला आता झाल्या 2 पोरी. त्यांना ती कधी मोठा करणार, कधी दुसऱ्या बाळाचा विचार करणार. हे सगळं जुळून आलं तरी मी दुसऱ्या खेपेला तिला मुलगाच होईल याची खात्री कोण देणार? तू कसा होणार तुला वंशाचा दिवा? ते मला काय माहित नाही. मला एवढंच माहिती, मला मुलगा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. असा हट्ट करून तुझ्या हातात काहीच मिळणार नाहीये. तुझं कसं झालंय माहिती का? तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं.